दिले बहीण पैसे मग मागतले त्या बहिणी? मागतले तुमची बहीण म्हटलं तुम्हाला असं वाटते का सारं माझ्या बहिणीच्या हातात आहे? काही नाही तुमच्या बहिणीच्या हातात घेतात. हां, सारं तुमच्या भाऊजीच्या हातात आहे. हां, आणि त्या पोराच्या हातात आहे. तुमच्या बहिणीच्या हातात घेतात. काही नाही भेटत तुमच्या बहिणीच्या हातात. ना कोणतं पोरगं पगार देत आणून, ना बुडा पैसे देत आणून सारं बँकेत ठेवते. काहून काय म्हणे ते? हाय नाही म्हणे काय? 5,000 रुपयाले नाही म्हणे. हा, एवढे पैसे नाही तिच्याजवळ. असं नाही होऊ शकत. लय पैसे आहे म्हटलं तिच्याजवळ घेऊन. पैसे ठेवले असन तिनं, दिले नसन तुले. अरे नाही म्हटलं त्याला राजेशला मागितले ते ना म्हणे 5,000 रुपये दे म्हणे. आता तो म्हणे देतो म्हणे आई. आता काय माहीत तो आणून देईन तर त्या देतील आपल्याला. आणि मला म्हणता तुम्ही स्वतः कोण नाही मागत हो? हां, माझ्यापेक्षा तुम्हाला लवकर भेटते. किती झालं तर तुम्ही भाऊ आहे. भावाला लवकर देते बहीण. मला देईन काय भाऊ जाईले? त्याला असं वाटन का मलाच पाहिजे काय? मग नाही म्हटलं त्याला काहून बाई म्हटलं तुमच्याजवळ नाही का पैसे? म्हटलं नाही बाई म्हणे माझ्याजवळ नाही राहत म्हणे बहिणी पैसे म्हणे. माझ्या तर म्हणे माझ्याजवळ व्यवहारच नाही म्हणे कोणता. आता हे पोरं म्हणे यायचंच करून घेते म्हणे. आणि यायचे पैसे याच्याजवळ राहते म्हणे. आणि हे वावरा शेताचे पैसे तुमच्या भावाजवळ राहते म्हणे. अशा म्हणे त्या मला. मग तुझ्याजवळ काय राहते म्हणा? तू काय फक्त रिकामी सामान पंचायत करतं काय म्हणा इथं? हा, फालतूच काय म्हणते तर? चल म्हणा मग तिकडे भावाच्या घरी. कायले भावाच्या घरी कायले पाहिजे तिथं? माझ्या छातीवर मिऱ्या वाटायला पाहिजे का तुमची बहीण? हे काम आहे का तिचं तिथं? आता काय बहीण येत असते का भावाच्या घरी? हा, राहू राहिली 8-15 दिवस आली तर. 8-15 दिवस आपल्यावणी खाते का हे लोक? येईल तर दिवसात 17 वेळा खाले पाहिजे. 17 वस्तू खाले पाहिजे. जमत असते का यायचं ना आपलं काही? आपलं कसं आहे, आपलं तर वाटीतला जीव आहे. आपण एवढंसं तेवढंसं घेतो ना खाऊन घेतो. आता यायची इथं आहे आपली मजा होऊन राहिली चांगली. हाव पण आता राहाव किती दिवस इथं? हा, त्यानं तोंडानं म्हणेपर्यंत राहाव काय आता? का जा म्हणून तुम्ही असं म्हटलं पाहिजे काय? काय म्हणते होती तेले कोणता ऐतराज आहे आपण इथं राहिलो इथं सांगा? आपल्याला काय एक खोली झोपाले पाहिजे आणि जेवायला पाहिजे 2 टाइम. दुसरं कोणतं तरास आहे आपल्या तेले? नाही पण आपण कसं आता एक खोली घेऊन घेतली त्याची अन तरास त्याला सजून याची भाजी करा त्याची भाजी करा. तू तर स्वतः तसं तही नाही त्याच्या स्वयंपाक घरात केली बा न केलं म्हणून. बस बापा एवढ्या गरमीची मी दसू का त्या स्वयंपाक घरात? आणि मी करू स्वयंपाक यायच्या सगळीसाठी? उलीचे लोक आहे का यायच्या घरात? हा, थोडंसं करायला जातो म्हटलं ना तर एवढं मोठं करायला लागते म्हटलं. पाहिलं नाही का त्या दिवशी मोहीननं केवढे मोठे पराठे केले? केले ना. बहीण आयती आणून दिली म्हणून बरं आहे. तशी तुम्ही लय लाडाची आहे म्हणा तुमच्या बहिणीच्या. बहीण बरोबर आणून देते तुम्हाला. हे तर पहिलेपासूनच आहे. मी लहान होतो तेव्हापासूनच तिच्या लाडाचा आहे. हो, दादा नाही पण मी आहे. मला खूप लाड करते ते पहिलेपासूनच. तर मी काही म्हणू ना मला पहिले आणून देते. मग तुम्ही मागा ना. तुम्ही मागा. मला 5,000 नाही दिले ना तुम्हाला 50,000 देते तुमची बहीण. मी तर म्हणतो हाय त्याच्यावर पैसे घेशे. त्या सांगत नाही म्हणजे देत नाही. त्याला असं वाटते आपल्या जवळचे कायले द्याव, पोरायला मागून देऊन द्याव. म्हणून ते देऊन नाही राहिला त्याच्या जवळचे पैसे. पाहा लागून ना आता. पाहा लागून काही ना काहीतरी का सुचा लागून. तेव्हा तर कुठं मागा लागून. तू कोणी एक काम करजो. बयाच कोणी अशी लढजो पडजो बाईजवळ. जेव्हा एकटी राहते ना तेव्हा पोराच्या समोर नाही, सुनेच्या समोर तर बिलकुलच नाही. मी काऊन लढू पडू आता? अरे तुला सांगतो तेवढं करजो तू. लढजो पडजो. असं झालं बाई तसं झालं बाई याची तब्येत नाही बरी. हा, डॉक्टरनं असं सांगितलं होतं. मी तुमच्यापासून लपून ठेवलं. त्याला एवढा खर्च आहे तेवढा खर्च आहे असं तसं सांगजो. काय सांगू तर काय झालं म्हणून सांगू? असं सांगून देऊ काय कॅन्सर झाला म्हणून तुम्हाला? मला मारायच्या मागं लागली काय तू एकदम? एवढी मोठी बिमारी सांगतं काय? असं लहानसं काही सांगजो. थोडंसं काही लागलं हे ते थोडंसं अंदरुनी काही असं सांगजो. एवढं सांगतं काय एवढं मोठं? नाही ना. बिमारी मोठी सांगन तर मलाही तगडा भेटन ना. मग पैसे नाही चांगले भेटन काय? आता कोणाला माहित किती देते ना काय देते तर. बरं सांगतो तुला जे वाटते ते. पण एवढी मोठी बिमारी नको सांगू. नाव घेता घेता मला बिमारी होऊन जाईन एखाद्या दिवशी तर मी चाललो जाईन लवकरच. एवढे मोठे पैसे जमा करन आणि त्यासाठीच ठेवावं लागेल मला सारी. तुमच्यासारखा मतलबी नवरा कोणालाच नाही देऊ बापा देवानं. हा, मरताही तरी स्वतःचाच विचार करता, बायकोचा विचार नाही करत कधी. बरं झालं तुमच्यावर काही नाही अशातला भाग नाही. सारं बरोबर आहे. मग तरी इथं आलो आपण. पैसे मागायला याले पैसे मागा त्याले पैसे मागा आणि जमा करून ठेवून द्या. मी हा पहिलेपासून काम केलं नाही. तुला सांगतो मी आता. मी कधीच काम केलं नाही. माझ्यासाठी पहिलेच बाबानं लय मोठं करून ठेवलं होतं. त्याच्यात मग बाबा गेल्यावर मग दादानं सांभाळलं. त्यानंही लय केलं. मग बहिणीनं केलं. सगळेजण असे करत करत मी लाईनचा मोठा झालो. त्याच्यामुळं कसं आहे मला कधी काही करायची गरजच नाही पडली. तू यानं होय आता. दादाच्या याच्यात मला जाता येत नाही. नाही तर दादा दादा मला आत्ता देते म्हटलं पैसा किती काही मागो.
मायानं म्हणजे मी का भांडतो का त्याच्या घरात जाऊन? कधी भांडली त्याच्यासोबत? तू जास्त पटत नाही त्या वहिनीसोबत. नाही तर वहिनी किती चांगली आहे. वहिनी कधी बोलते का बिचारी कोणाले? नाही नाही, तुमची वहिनी काय बोलते कोणाला काही? मीच बोलतो फक्त. मीच नाही एक दाड तुम्हाला. हां, तुमच्यासाठी किती भलं करा तरी शेवटी तुम्ही काय म्हणते मलाच उलटे टांगता. बापा बापा, गरमी हो, पल्ली गरमी होऊन राहिली बा. काय करतो मग आता, एसी लावून देऊ का तुला इथं आता? गरमी होऊन राहिली तर. म्हण ना तुमच्या बहिणीले, या नाही एसी एखादा कूलर तर लावून द्या म्हणा इथं. हा, किती गरमी होऊन राहिली. पाय ना, प्रत्येक पोराच्या खोलीत मोठे मोठे एसी लागले आहे म्हटलं. आपल्या खोलीत काय काहीच नाही. हा, मस्त काय म्हणते थंड हवेत राहून राहिले ते, आणि आपण गरमीत चढून राहिलो इथं. तर हे तर खोली बैची होय ना. ते इथं झोपते इथं, तर त्याला तर गरमी होतच असेल ना. ते नाही लावलं मग. चिकट आहे तुमची बहीण. एवढं मोठं घरी असून पुरा कूलरची आपल्या एसीची हवा घेते. तुमच्या बहिणीला साधा कूलर नाही पाहिजे, पंख्यात राहते बाबा. पंखा तर पंखा बरोबर फिरून नाही राहिला. मी तर पाहतो एखाद्या सुनीच्या खोलीत जाऊन झोपून जातो. हट बाया, कोणी होती एवढी गरमी सहन बापा, मी चालली तिकडे. अहो कायलेच चालली तिकडे आता? हा, असून बोंबलं ना त्या. तशाच तर तुझ्या मांग लागल्याच राहते. कायले आता जातं तिकडे, इथंच राहील ना. तुम्ही मागना मग तुमच्या बहिणीला ते एखादा एसी लावून. ते निघून राहिलं का तुमच्याकडून? एवढा गरमीत सडाव का इथं आता? हो ना, काय झालं बाई? काय झालं म्हणता तुम्ही? तुमच्या भावाला कॅन्सर झाला बाबा. काय करू बाई मी 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 काय करू आता? माझा संसार उघड्यावर पडते बाबा. कॅन्सर झाला? काही झालं होतं कॅन्सर? आतापर्यंत तर चांगला होता बाबा तो. आताच्या हातात झाला काय त्याला कॅन्सर? आणि कुठं झाला, कायले झाला? लय दिवस झाले बाई, औषधं घेणं चालू आहे. आयुर्वेदिक ट्रीटमेंट केली त्याची. डॉक्टर म्हणते काही खरं नाही म्हणते, दुसऱ्या दवाखान्यात न्या म्हणते मोठ्यावाल्या. मग नेऊन कोण नाही राहिली? हा, इथं बसल्यापेक्षा दवाखान्यात नेणं त्याले इलाज होऊन जाते. लवकर लवकर नेलं तर बरं राहील. बाई पैसा नाही पाहिजे का बापा? बिना पैशाचं काय होते आता जमान्यात? काहीच नाही होत. पैसा पाहिजे म्हणते, लय पैसा लागते. काऊन पैसे नाही का तुमच्याजवळ आता? हा, दोघं आहे तुम्ही, अन्न काय म्हणते पैसा काहीच नाही तुमच्याजवळ? कुठून राहीन हो बाई पैसा, कुठून राहीन सांगा? आता पोरकं चाललं गेलं तिकडे, आम्ही दोघं आहे घरी. कोण लावा मला पैसा बापा? तुम्हीच सांगा, माणसाशिवाय मला तरी कोणाचा आधार आहे हो बाई? मागवल्या दिवशी यानं वावर ऐकलं तर काय रे, कुठं गेला रे पैसा? हा, एवढा मोठा पैसा आला वावराचा, काय केलं पैशाचं? बाई दवाखान्यातच तर लागलं हो. लय पैसा लागला ना दवाखान्यात. आणि ते घर बांधलं. तुला माहित नाही काय? पहिलं मातीगीचं घर होतं. आता ते घरगीर बांधलं, जरासं इटायचं स्लॅब टाकला. किती पैसे लागते घराले? हिचं आलं डोळ्याचं ऑपरेशन केलं. हा, पोराचं लग्न केलं. राहीनच राहीन काय पैसा? पैसा पुरते का हो बाई? नदीचं पाणीच तर पुरत नाही, तर पैसा पुरते काय? नाही, पण आपल्या अडी अडचणले पैसा लावून ठेवा लागते बाबा. एवढं तरी समजलं पाहिजे माणसाले. आपल्याला दुःख आलं सुख आलं तर पैसाच वाचते. कोण कामात येते शेवटी? मी म्हटलं होतं येईले, कोणी कामात पडत नाही म्हटलं बाबा, कोणी नाही पडत. कोणी देणार नाही म्हटलं तुम्हाला 2 रुपये म्हटलं. तर हे ऐकतच नाही. येईल बोललाच भरोसा. माझा भाऊ देते, माझी बहीण देते. मला काही जरी झालं तर माझी बहीण मदत करतेच म्हणे, माझा भाऊ करतेच म्हणे. येईलच भरोसा आहे जरा. बरं, तू लढू नको बरं, चुपचाप राह. हे असं घेसो, बंद कर आता, झालं. मला लय दुःख होऊन राहिलं हो बाई, सरला बाई, तुम्हाला काय सांगू आता. त्याचे असू हे दुःखाचे, सुखाचे नाही होय. हो, समजते मला, दुःख आहे तुले, पण आता काय करतं? असं लढलं ना दुःख कमी होईन काय? काही ना काही मार्ग काढायला लागला ना त्याच्यातून आता. नाही बाबा, सुखानं तर दुःखानं लढू तर द्या आता. नाही काही करू शकत तर लढू तर शकतो. त्याला तर पैसे नाही लागत ना सरला बाई. किती तरी कमीत कमी 5 लाख रुपये लागत बाई. 5 लाख तर लय होते रे बाबू. हो, पण डॉक्टरनं खर्च सांगितला ना बाई. 5 लाख रुपये लागतेच म्हणे. तर माझ्याजवळ 1 लाख रुपये आहे फक्त. एवढी नाही आहे, म्हणून मी दवाखान्यात नाही चाललो. म्हटलं 1 लाख रुपये आहे, हे खर्च होऊन जाईल. अर्धही ट्रीटमेंट नाही होईल म्हटलं. त्याच्यापेक्षा जाऊ दे म्हटलं तिकडे, घरातल्या घरात मरून गेलं ते पुरते म्हटलं. नाही रे, थांब, मी काही ना काही करतो ना. तुम्ही कुठून द्यान बाई एवढे पैसे? हा, तुम्ही तरी कुठून द्यान? तुमच्या हातात तर काहीच नाही बापा. पोरायच्याच हातात आहे सगळं, पोरायच्या भाऊच्या. काऊन नाही आहे माझ्या हातात काही? सारं माझ्याच हातात आहे. पैसा गिसा सगळ्याच असते माझ्याजवळ. काऊन नाही माझ्या हातात? हे मी पोरायला मागून घेत असतो. जवळचा काही खर्च करत नाही. आईला लागले ना मला 2, 4, 5, 10 हजार रुपये, तर मी पोरायला म्हणत असतो. माझी पोरं सटकन पटकन काढून देते, नाही म्हणत नाही. आता तुम्ही 5,000 मागितले ना मला, पाद्यानं दिले म्हटलं राजेश आणून. आणि सुनीता यालता, आई काही पाहिजे घ्यायचे काय म्हणे, त्याच्याजवळ घेतो 1 लाख रुपये. नाहीतरी आता त्याची बायको नाही याजवळ, तर त्याला काही पैशाचं काम नाही तसं. किती चांगले आहे सरला बाई तुम्ही, खरंच. ननद असो तर तुमच्याच सारखी असो बाबा, नाही तर असंच नाही. बरं, मी काय म्हणतो, मी पैशाचा बंदोबस्त करतो, पण तू दवाखान्यात चाल. चटकन पटकन ट्रीटमेंट घेऊन घेऊ. इथं आहे चांगला दवाखाना आहे. इथं नागपुरात जायला लागते आपल्याला. चांगला दवाखाना आहे, तिथं चाललं जाऊ आपण.
मी लागन तर पोराला गाडी आणायला लावतो आणि जाऊ आपण आणि ते इलाज करून घेऊ म्हटलं. नाही बाई काय नाही, मी जिथं गेलो होतो तिथंच करतो ना इलाज. चांगला आहे डॉक्टर, नागपूरलेच आहे पण डॉक्टर चांगला आहे. तिथंच जातो ना मी. तू कायले फालतूची तकलीफ घेतो एवढ्या गरमीची याची त्याची? इथं या तिथं जा. डॉक्टरनं सांगितलं होतं का वातावरण चेंज करा म्हणे, महिना 2 महिन्यासाठी. म्हणून आम्ही मग इकडे आलो निघून. आता कसं आहे, सगळेला सांगता येत नाही ना, म्हणून मग चुपचाप बसलोय बा. हो पण मला तर सांगायला लागत होतं रे ते असं का वातावरण बदलायला सांगितलं डॉक्टरनं का काही, म्हणून मी इथं आलो आहे. हा तुला ते तिकडली खोली नसते दिली काय? आता या खोलीत किती गरमी होती. मी म्हटलं बाप्पा ननद बाई येईले, म्हटलं मला म्हटलं बैले काही एखादा एसी मेसी लावून द्या इथं, नाही तर कूलरच लावून द्या. तर हे म्हणते नाही, म्हणते बाई नाही राहू दिलं, हेच तर लय मला लागते म्हणते. राहू दिलं म्हणजे काऊन नाही राहू देईन बाई? मी काय हाकलून दिलं कधी? म्हटलं तुला जाय म्हणून, आताच राहतं काय तू इथं? हा सारं आयुष्य चाललं म्हटलं. आता मी गावात होते तेव्हा तू ये तिथं एवढा दिवस राही, कधी म्हटलं काय ना तुला काही? नाही नाही, कधीच नाही म्हटलं बाई. किती दिवस राहू मी? ना माझे भाऊजी म्हणे ना तू म्हणे ना कोणी म्हणे. ते तर कोणाला म्हणतच नाही. ते म्हणते कोणी या कोणी राहा, त्याला काही नाही आहे. पाहतो मी काहीतरी करतो आता. अहो तुम्ही तर माझ्यापेक्षा लय मोठे ऍक्टर निघाले हो. हा मलाच म्हणता फक्त तुम्ही. करा लागते वेळेवर, तुला नाही समजत ती. दिन तुमची बहीण एवढे मोठे पैसे, कारण का त्याच्याजवळ तर पैसेच नाही राहत म्हणते. हा मला त्या दिवशी म्हणे ना 5,000 रुपयासाठी किती गणगण केलं ते ना. अरे तर ते उसने मागतले त्या. आता मी बिमारीसाठी मागतले ना, मग मी मागतले नाही दिले, सांगितलं फक्त. हो ना, तुम्ही सांगे सांगे तर पटकनच मानली ना तुमची बहीण. खरंच पण आहे तिले तुमची कदर. भाईसाहेब भाईसाहेब, बाबा बाबा केवढा उशीर करता हो काकू तुम्ही? जराशी लवकर येत झाला. मी किती वेळा सांगितलंय तुम्हाला लवकर येत जा म्हणून. हा आम्हाला 8 वाजता घराला झाडू लागलाच पाहिजे आमच्या, कारण का तोपर्यंत झोपते आमच्या घरातले लोक. पण 8 वाजता झाडू लागला पाहिजे ना घराले. भाईसाहेब मला एकच घर आहे काय? माय मग किती घर आहे? मला आता सगळ्या बाईच म्हणते सकाळी या करून द्या, सकाळी या करून द्या. आता 6 वाजता एका घरी जातो बाई उठल्याबरोबर, तिथं पहिले डब्बा करून द्यायला लागते. ते बाई पोटोशी आहे तर, आणि दुसरं लेकरू लहानसं आहे तिचं पहिलंवालं, तर त्या बाईकडून काहीच होत नाही. तर तिचंही जाणं लागते मला. पहिले जातो बापा, तिचा नवरा काय म्हणते तर इथं जाते ड्युटीवर ऑफिसात, तर डब्बा करून द्यायला लागते, तो करून देत असतो. अहो काकू पण तुम्हाला याचेच तर पैसे जास्त देऊन राहिलो ना आम्ही, का तुम्ही सगळे कामही गेले पाहिजे आणि लवकर आले पाहिजे. तुम्ही काय म्हणे सगळ्यात पहिलं घर मी तुमचं घेईन म्हणे, म्हटलं होतं तुम्ही बोलीवर कायम राहत जा. बाई कधी कधी पैशापेक्षा माणसाला महत्व द्यावं लागते. हा तो माणूस उपाशी जाईन काय? त्याच्या घरी कोणी नाही करणार. त्या बैले माई नाही म्हटलं, अनाथ आहे ते पोरगी. हा मग तू सांग आता कोण आहे त्याले? माय नाही बाप नाही. हा त्याचे मायबाप येत नाही, त्याला हे पसंत नाही आहे. त्याचं म्हणणं असं आहे तर हिला टाकून दे, दुसरी कर चांगली नोकरीवर आहे तू तर. असं तिथं जात असता काय मग तुम्ही? किती रुपये देते काकू मग तुम्हाला? ते देते बाई 5,000 रुपये महिना. आता कराच किती लागते त्याच्या घरी सांगतो तुले. इतकुसा वरण भात लावा लागते, 5-6 पोया करा लागते, एवढीशी भाजी, दोघं माणसं ते आणि एकच लेकरू आहे खाणारं वरण भात एवढूसा, तर किती करा लागते त्याच्या इथं. आणि एकच टाईम, दुसऱ्या टाईमला ते कशी करते मग, नाही तर माणूस करून घेते. पण आम्ही 12-13 हजार रुपये देऊन राहिलो तुम्हाला. कायचे देऊन राहिलो? काम करायचे देऊन राहिलो ना. त्याच्यात तुम्ही कधी पोरगी पाठवून देता, कधी काही पाठवता, आणि अशा मला पैसे नका मागत जाऊ. तुम्हाला सांगतो मी, मग तुम्ही अजून शेवटच्या वेळेस म्हणाल एवढे झाले काय तेवढे झाले काय, पैशाचा हिशोब बरोबर ठेवत जा बरोबर. मी तुम्हाला सांगतो बाई, मग एवढं हे आहे म्हटलं का मी माझ्या महिनाभरेपर्यंत कोणाला 2 रुपये मागत नाही उसने. मी माझ्या घरी चटणी मिठासोबत खाईन, पण मी महिनाभरापर्यंत कोणाच बैले माणसाले पैसा नाही मागत असतो. काही बी बोलता. मग पोरीनं तर पैसे नाही आमच्या घरून तुमच्या निकीनं आता नेले काल. हो काल काल पैसे किती मागितले होते ना? 2,000 रुपये. 2,000 रुपये पाहिजे म्हणे. नाही मी म्हटलंच नाही तिला पैसे आण म्हणून मागून. काही नाही मागत माझी पोरगी तुम्हाला पैसे. मागतले हो काकू मागतले. आणि पहिल्या दिवशी तुम्ही तिला पाठवलं होतं ना, तेव्हा तिने माझ्याजवळून 1,000 रुपये घेतले म्हटलं. मग आईने सांगितले म्हणे आईची तब्येत नाही म्हणे चांगली. हट, मी नाही मागितले पैसे. होती माझी तब्येत खराब, असं नाही का होती नाही म्हणून, पण तरी मी दुखण्यातही कामं करायला गेली. फक्त तुमचा खटला होता म्हणून तिला पाठवलं इकडे, नाही तर बाकी इकडे मी गेली अन दुखत मुखत कसंही अन दवाखान्यात गेली, तर माझ्याजवळच पैसे होते. मी कायले पैसे मागायला? तुमच्या पोरीने सांगितलं नाही का तुम्हाला पैसे आणले म्हणून आमच्या इथून? काल तर माझ्या देराने दिले 10,000 रुपये दिले. 10,000 रुपये कायले घेतले तिनं? 10,000 रुपये मला नाही सांगितलं तिनं. पैशा गिशाची गोष्ट काही बोललीच नाही. बरं मी म्हणून तिला घरी गेल्यावर आणि उद्या सांगतोच तुम्हाला. बरं पाजा मग एक कप चहा आणा बरं करून. आता चहा नाही करत बा मी काकू, तुम्हाला सांगतो मी ह्या गरमीत स्वयंपाक घरात बसतच नाही. तुम्ही सांगा मला एवढं साडी नाही घालून तर स्वयंपाक घरात जाऊ काय मी? आणि माझ्या घरचा बुवा मला करते कल्ला, कारण मला डॉक्टरनं मनाई केली आहे ना, म्हणून म्हणून तर तुम्हाला ठेवलं आणि तुम्ही मला काम सांगून राहिला उलट्या. काय करू बाई साहेब, आता जीवनच असं झालं बापा. भाकर जाते कमी आणि ह्या चहाच्या आहे ना मी काम करतो
खोटं नाही सांगत आहे, चहाच्या पाण्यावर जगल्यासारखी आहे मी. चहाच्या पाण्यानं मला एनर्जी येते. बस एक कप चहाचं पाणी पिलं का आली एनर्जी, मग बात लागतो मी कामी. बरं कामं होते, नाही तर मला कामच नाही सुचत. असं वाटते झाडू का पुसू का काय करू, असंच होते. आणि भाजी कायची करायला लागते ते सांगून द्या. भाजीचा विचारच आहे हो काकू. आता काय सांगू तुम्हाला, कायची भाजी करा म्हणून. तुम्हाला ते येते काय काम झाले ते हे नाही का लौकीचे ते येते का, कोपते येते का? हो बाई येते ना. आता आम्ही स्वयंपाकच करतो म्हटल्यावर आम्हाला साऱ्याच भाज्या आणायला लागते. हो असं जमत नाही हे भाजी येत नाही ते भाजी येत नाही म्हणून. मग ते करायला लौकी आहे माझ्या घरी. बाकी आता भाजीला काही आहे नाही. बाजारात गेलते त्या दिवशी मामाजी, तर बाजारात भाजीपाला काही आहे नाही म्हणे. तेच आहे म्हणे वांगे कांदे गोबी आलू ते आणलाय. मला तर नवीन भाजी खायची इच्छा होऊन राहिली. बनवा बरं आज कोपते तुम्ही. लय टाईम लागते हो बाई त्या कोपत्याच्या भाजी करायला. ते काय म्हणते लौकी शिला लागते किसा लागते. मग त्याच्यात काय म्हणते थोडंसं बेसन ते टाकून त्याला गोडे बनवून तळा लागते. मग मसाले बनवा लागते. मग भाजी करून सोडा लागते त्याच्यात. एवढं करेपर्यंत किती उशीर होते हो. 1 घंटा तर भाजीलेच लागते बिचारे. बाकीचे कामं कधी करू मी, फुरसत सवय नाही. हा काकू, आता झाडणं पुसणं माय जाऊन केलं, ते 2 कामं कमी झाले तुमच्या मागचे. मग आता काय राहिलं? मग आता स्वयंपाकात तेवढा वेळ नाही देऊ शकत काय तुम्ही? करा ना आता. माझी इच्छा झाली करा खायची. अजून मी खाल्ले नाही काकू कधी, पाहिले आहे फक्त. आजच्या दिवस करून घ्या ना बाप्पा दुसरी साधी भाजी खायची. उद्या करून देईन लागन तुम्ही. नाही मला आज त्याचीच भाजी पाहिजे. माझ्या मनच झालं आता तीच भाजी खायला. आणि तुम्हाला माहित आहे अशा याच्यात बैल कोणा नाही म्हणा काकू. तुमच्या पोरीसारखीच आहे ना जी मी. द्या ना करून भाजी. बरं बाप्पा देतो करून. चाल आता काय करतो मग. तुमच्या घरात कधी गरमी मोठी होते, इकडे बाय कसं थंड लागते. तिकडे स्वयंपाकघरात शिजल्यासारखं होते. नाही तर लोकांच्या इथे जातो मी, अशी एसी लागली आहे म्हटलं स्वयंपाकघरात. मन करते जरासं थांबाले. तुमच्या घरात करतच नाही बाबा. काय करा, आमच्या घरातले लोक लावूनच देत नाही ना एसी. माझ्या रूम मधला एसी खराब झाला काकू. तुम्हाला काय सांगू आता, त्या एसी ना बिलच येते म्हणे. तर खराब झाला तो तेव्हापासून त्याला दुरुस्त नाही करून राहिलं कोणी. मग कशा राहता बाबा एवढ्या गरमीत तुम्ही? मी माझ्या जाऊच्या खोलीत जाऊन झोपतो. माझ्या जाऊच्या खोलीतला एसी चांगला आहे ना. चल बाबा मग जातो, सुरुवात करतो ना बाई आता. हो करा मग लवकर. पोरीने पैसे नेले तर मायला माहित नाही म्हणते. म्हणजे हे निकी काय सांगत नाही का बेटी घरी. आता हे जेव्हा येईन तेव्हा विले मलाच लागल. का तू सांगत नाही का म्हणून घरी. मोहिनी कायची भाजी करायला लावली होती त्या काकूले? मी ते कोफ्ते करायला लावले वैशाली ताई. त्या लौकी आणली होती की त्या दिवशी मामाजीने बाजारातून. याचं काहीतरी कर्जा म्हणे. आता माझा विचार झाला काय करू म्हटलं याचं. तर त्या काकूले विचारलं तुम्हाला येते काय, तर हो म्हणे. करा म्हटलं मग. पण आपल्या घरी कोणा ही भाजी खाल्ली नाही आहे, खातीन काय? मी म्हटलं तेले तुम्ही कोणतीही करा, पण त्याच्यासोबत एखादी जोड भाजी करजा म्हटलं. गोबी गिबी आहे त्याचीच करा म्हटलं. तर बरे 2 भाज्या करू काय म्हणे मी. भली नोकरी करते की कामवाली. त्याला फक्त पैसे पाहिजे वैशाली ताई बरोबर. कामं करायच्या वेळेस भले नाटकं करते. आणि ते कोण कामं करायला नाटकं करून राहिला माहित आहे. मजबुरी आहे की नाही आपली, म्हणून त्याला माहित आहे मजबुरी आहे. ते आपल्याला सोडते थोडी काही. नसती तर पटकनच काढून टाकलं असतं, म्हटलं असतं तिकडे करतो आम्ही कामं. हो ना बिचारे. आता काय झालं एखादी भाजी करून दिली तर कोणतं भार मंदिर लागते. 2 भाज्या टाकल्या शिजत राहते, इकडे पोळ्या होते, वरण भातही लागते. तरी तर मी वरचे कामं करून घेतले. उभ्या तिथं भांडे घासून घेतले, झाडझूड करून घेतला, पोछा लावून घेतला. येतच नाही लवकर तर काय करू. तुम्ही भांडे कायले घासले हो? भांडे राहू द्यायचे ना. हे लावून ठेवून देत जा तिथं. लागता एक भांडं धुवून घ्यायचं लागलं तर आपल्याला. नाश्त्यालाच लागते कधी सकाळी, तेवढे धुवून घ्यायचे. बाकीचे भांडे नका धुवत बसत जाऊ. तिला का फुकटचा पगार देऊन राहिलो काय मग आपण? तुला माहित आहे ना मोहिनी, मला पहिलेपासूनच असं कामं भलं पडले राहिले ना, मला चांगलं नाही लागत म्हटलं. म्हणून मी ते धुवून घेतले बाई. माझ्या बसते ना साऱ्या भांडे वाळून जाते या दिवसाचे सारे कडकडं. मला बरे नाही दिसत ते खरकटे भांड्याचा सारा वास येते तिथं स्वयंपाकघरात गेलो म्हणजे. मग भांडे घासले राहिले ना तर चकचक वाटते, चांगलं वाटते. वैशाली ताई थोडे दिवस आता आपली अडचण आहे तोपर्यंत. नाही तर आपणच केलं असतं. घरातल्या काही फरक नाही पडत, आपणही केलं तरी पैसे वाचते द्यायचे. पण तकलीफ तर आपल्याला होते ना, म्हणून मग जाऊ देत जायला करू. लेट हो लवकर हो करून घ्यायचं. हो ते तर आहेच म्हणा, पण बिचारी येईन जरासं लवकरही आले पाहिजे. हो लवकर नाही येत ते. तिच्या जोडलं काम आहे म्हणते. मी तर म्हणतो पाहायला पण बाई एखादी दुसरी कोणी भेटली तर 10-12 हजार रुपये तिला देणं पुरती एकटं घर करणारीले. का माझ्याच घरचं काम करत जाय बाई, जेवत जायला लागेल ते इथं. मग नाही तर काय तर कामवाली तर ठेवूनही पुरत नाही. पण ते आता तू यायला ठेवली तरी नाही तर मी आता ठेवलीच नसती, स्वतःच केलं असतं सारं. स्वतः पुरतच करू शकते वैशाली ताई. एवढा मोठा खटल्याचा नाही करू शकत. त्याच्यात मामा मामी ते येऊन बसले आणि रंगारंगाचं खायला पाहिजे त्याला. कधी ते मामी स्वयंपाकघरात घुसत नाही म्हटलं, आणि करत नाही जरासा नाश्ताही नाही करत. आणि वैशाली ताई काल तिनं निकीला तुम्हाला पैसे मागितले होते ना, मी दिले नाही की तिले. 2000 रुपये मागितले मला, पण मी नाही दिले बाबा. मी कुठून देऊ पैसे तिले. मी म्हटलं व्यवहार तू आहे आणि मी कायले करू म्हटलं तिथं राजट फालतूची. तर आपल्या सुमित बापूजीने दिले गेले पैसे. 2000 नाही मला तर चांगलेच दिसले. मला तर वाटतं दिले असून तिला 10,000 रुपये. काय मी सुमित बापूजीवर काय झालं तिच्यात, मग तिच्या मागमागच लागले आहे ते.
आले इकून तिकून का आले इकून तिकून का निकी निकी करत राहते बाबा. बायको नाही ना त्याची इथं त्याला वाटत असं बायको नाही तर आलाव नाही तिले तिला घेऊन या कायले फालतू ते दुसऱ्या पोऱ्या बऱ्याच्या मागं लागा. बायाच म्हटलं मागं परीले तलाक देऊन द्या म्हटलं निच्यासोबत लग्न करून घ्या म्हटलं तर तयारी झाली होती ती. तसेच राहते माणसाला काय बाई दिसली का झालं. मला माहित आहे त्या काकूला विचारलं तुमच्या पोरीनं पैसे नेले म्हटलं तर म्हणे नाही म्हणे माझ्या पोरीनं कायले पैसे नेले म्हणे माझी पोरगी नेतच नाही म्हणे पैसे. नाही म्हणे मागतले ना म्हणा तिनं म्हणा 2,000 रुपये मागतले होते म्हणा तर माझ्या जाऊन दिले नाही म्हणा. सांगितलं ना दिले म्हटलं माझ्या जाऊन दिले नाही तर माझ्या देरान दिले म्हटलं तर 2,000 नाही तिनं 10,000 रुपये नेले म्हटलं आणि पहिले नेले म्हटलं 1,000 रुपये माझ्या जवळून. पण ते तर त्याच दिले होते तिले सांगा लागते तसं सांग ना होते का जाऊन दिले होते म्हणून. मग ते काय म्हणे नाही म्हणे ते म्हणजे मग पोरगी स्वतःसाठी नेऊन राहिली काय पैसे. मला बी असंच वाटतं वैशाली ताई का ते स्वतःसाठीच नेऊन राहिली असेल पैसे. हा काही मायगी सांगत नसल नाही तिने म्हटलं नाही असतं काय का हो मॅच सांगितले होते पोरीले म्हणून पैसे. बरं झालं सुमित बापूजी तुम्ही आले. तुम्ही त्या निकीला किती पैसे दिले काल. मी काय पैसे दिले वहिनी. माहित आहे मला बापूजी मी पाहिलं म्हटलं तुम्ही पैसे दिले तिले बाहेर दिले अंगणात. किती रुपये दिले वहिनी आता तुमच्यापासून काय लपवू मी दिले तिले 7,000 रुपये. तिनं 2 मागितले होते मग माझ्याजवळ होते तर देऊन दिले. मी आपलं घे म्हटलं. असं तरी मी म्हणूनच राहिली का तिले पैसे एवढे मोठे कायसाठी दिले बा आणि बरं ते काय करते पैशाचं. ते म्हणे बा आईची तब्येत बरी नाही म्हणे घरची परिस्थिती चांगली नाही म्हणे आणि त्या दिवशी गेलतो पण आम्ही तर म्हणे मग तिच्या आईसोबत भेटलो ना आम्ही तर पाहिलं आम्ही घरची परिस्थिती अशीच आहे त्याची गरीब आहे विचारे. मग म्हटलं लागत असन पैसे म्हणून देऊन दिले होते. आता दिले आता याच्यानंतर पैसे देतला का जो ते म्हटलं मायला सांगत नाही पैसे देते तर. हा मग आपल्याला इकडे हिशोबात गोड नाही होईल काय आपण आपल्या घरून पैसे देऊ दिले आणि इकडे हिशोबात आपल्याच गोड होईल. असं म्हणे काय तिची आई. हो असं म्हणेन तिची आई. आम्हाला नाही माहित पण तिने पैसे आणले का काय आणलं तर आणि आपल्या इथून नेलेच तिनं जर उद्या म्हटलं का नाही याने दिलेच नाही मला पैसे तर मग काय करू शकतो आपण. नाही वहिनी असं कोण म्हणा ती चांगली पोरगी आहे ती. बापूजी तुम्हाला समजते काय कोण कसं आहे तर परिस्थिती नाही समजली कधी तुम्हाला ते हे समजून राहिली काय. परी एक नंबरची लोभी आहे पैशाची. हे लोभीच आहे हिच्या मागे लागून तुम्हाला अर्थ नाही आहे. हा हे काही कमी लोभी नाही आहे. वैशाली ताईला 2,000 मागितले तिनं वैशाली ताईला दिले नाही तर बरोबर तुमच्याजवळून गोष्ट काढली म्हटलं तिला माहित आहे कोण देते म्हणून. राजेशजी जवळ नाही काढली भाऊजी जवळ नाही काढली फक्त तुमच्याच जवळ काढली गोष्ट तिला माहित आहे ना कोण आपल्या इकडे झुकते म्हणून. जाऊ द्या ना वहिनी तिची कोणती गरज भागली असन तर आपल्याला काय आपल्याजवळचे कोणते एवढं कमी होऊन राहिले. कमी नाही होऊन राहिले पण पैशाचा हिशोब ठेवा लागते आणि आता तिले काय म्हणते तेवढे पैसे काटून पैसे द्या लागल. तिची आई बोलत नाही का वहिनी मग तिले. बोलली तर त्याचा आपण काय करावं तिला पैसे तर नेले ना आपल्या घरून. बरं ठीक आहे ना आता नाही देणार मी याच्यानंतर. काहून काय झालं. काही नाही झालं दादा गोष्टी आहे आमच्या देर भावजाईच्या. असं मोहिनी झाला काय स्वयंपाक गिपाक झाला डबा बांधला बाय. मी जातो ना आता ऑफिसले. दादा मी येतो तिकडे मला सोडून देतो जाता मला पहिलंच लागते का नाही तर मला जरासं सोडून देजो आणि मी आता माझ्या गाडीचं थोडंसं काम निघालाय तर सोडून देजो मला तुझ्या गाडीवर. तुला डब्बा तर नाही लागत वाटते नाही कॅन्टीनवरच जेवतो तू रोज. आज डब्बा घेऊन जा दोघे जण घरी घेऊन घ्या टाइम पडला. आज लवकीच्या कोफ्त्याची भाजी आहे म्हटलं मस्त. हा तर थांबा लागते थोडा वेळ उशीर होईल आज. नाही उशीर पाशीरचं काही पाहू नको. काय खायची भाजी असन तर आणि ते जरासं 2 पोळ्या बांधून दे आणि जाऊ दे मला. काहून का उशीर पाशीरचं बॉस बोलते माया. तुम्ही सारखं काम थोडी आहे माहिती स्वतःच बॉस आहे कधी केला तरी चालते. मला नाही ना तसं मला वेळेवर जायला लागते ना. राजेशजी तुम्ही बनवून जा ना बस सुमितजी सारखे सुमित भाऊजी सारखे. त्याच्यासाठी मला मग त्या बॉसच्या बायकोला घेऊन पाहायला लागेल मग. खरंच दादा मग नाही तर काय तर मोहिनी म्हणतेच तशी का आता बॉस बनून जा. आता बॉस कसा बनू मी मालकीन बनली ते हे काय म्हणते तर आमची जे बॉसची बायको आहे तिच्या नावानं सगळा बिझनेस केला बॉसनं. मग आता जर मला मालक बनायचं आहे तर तिला घेऊन पाहायच लागेल का नाही तेव्हाच मी मालक बनू शकन. तिकडे मालक बनाल इकडे काय बनाल मग. इकडे काही खरं नाही मग माया. अरे राजेश मी काय म्हणतो रे ते आपण एफडी बनवली होती की नाही माझ्या नावाची. हा बाई मग काय झालं. नाही किती वर्ष झाले असेल रे तिले. झालेच नाही 5 वर्ष झाले असन. नाही मला वाटते 7 वर्ष झाले असन. असं आणि ते तोडली तर किती रुपये भेटत आता आपल्याला. हे तोडली तर भेट नाही 6.5 लाख रुपये भेटल. पण काहून आपल्याला कायसाठी तोडायला लागते ते राहू दे ना होऊ दे ना. त्याच्यात लय पैसे होते आई चांगले 40-50 लाख रुपये जमा होते त्याच्यात. जोपर्यंत माणसाची आहे तोपर्यंत आणि जेव्हा माणूस नाही राहत ना तेव्हा मग पूर्ण पैसा एकायला भेटते. अरे पण मी गेल्यावर मला पैशाचं काय काम थ्या. हा मी का तिथे पैसे तिथं काढून काय तिथून जाऊन अजून माझ्या सहीची लागल आणि तसं आहे तर वारसदार तूच आहे त्याचा तर तुलाच भेटन ते सारेचे सारे पैसे नाही काय. आई मला जरी भेटन पण मी एकटा घेईन काय ते पैसे. आम्ही सगळे भाऊ वाटून घेईन ना तेवढा पैसा कारण मायचा पैसा होतो. मायचा पैसा एकटं लेकरू थोडी खात असते. तेव्हा समोरचं समोर आहे रे पण आपलं आणि ती दुसरी काढली होती तिला किती वर्ष झाले असेल. ते नको तोडू आहे तिला 10 वर्ष झाले. तिचे प्रीमियम आता खूप कमी राहिला आहे तर तो नको तोडू त्याचे पैसे भेटतेच आपल्याला. अजून मला वाटते 18 वर्षाचा काही आहे ते अजून 8 वर्ष आहे बाकी. तर तो आला वाटून घ्यायचा तुम्ही तिघं भाऊ आणि ह्याचं आहे ना आता
5-7 वर्ष झाले ह्या मला तोडून टाक. हे मला काम आहे जरासं पैशाचं. कसं आहे तर माझ्याच पैसा आहे तर माझ्या कामात आता जित्यापणी जर येऊन राहिला असेल तर कामाची गोष्ट आहे. आई पण तुला पैसे पाहिजे असेल तर आम्हाला सांग ना, कायले तोडतं ते? नाही, कोणाचे पैसे नाही पाहिजे मला माझेच पैसे पाहिजे. ते पैसे मला ते तोडून द्यायचो काय. आई काय गरज पडली पण तुला पैशाची? ते काय मी सांगत नाही तुम्हाला आता मला काय गरज पडली काय नाही. हां, तुमचे व्यवहार तुम्ही करता ना, मग मलाही करू द्या. देत असेल मामा मामीले, याच्यावर तर कोणतं काम आहे येईल अर्चन. अन ते बाबाला नको सांगतो ही गोष्ट काय राजेश. आपल्या ह्या चौघातली गोष्ट चौघातच राहिली पाहिजे. अन विनोदले नको सांगजो. हा, तुला तर माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे तो, त्याला नको सांगजो. काय म्हणतो वैशाली? नाही तर मग बघ त्याशी नवऱ्याजवळ सांगत नाही बाबा. आता बाई माझ्या कामच नाही याचं त्याला सांगणं. कधी सांगितली का मी आजपर्यंत गोष्ट इकडची तिकडे, तर आता सांगत. हां, आणि ते कुठं ऐकण्यात एवढा इंटरेस्ट आहे. बरं त्याचं मग उद्या जाऊ आपण काय तोडायला ते. बरं आई ठीक आहे ना. आईला काय गरज पडली पण एवढ्या मोठ्या पैशाची? ती पैसे एवढे मोठे घरात असून तरी आई अपडेट होतो म्हणते. कायसाठी होय पण हे त्यागी मागितले काय रे पैसे? मी कायले मागतो दादा? परी होती तेव्हा मला खर्च लागे, आता कोणता खर्च लागून राहिला मला तर मी पैसे मागू आईले ती? आता तर माझ्याजवळ पैसा राहते दादा. तुमच्या काय लक्षातच नाही आलं काय कायसाठी पाहिजे आता बैल म्हणून पैसा? नाही ते आलं काय? समजणाऱ्याला इशारा कापी असते राजाची. तर सांग ना मग कायच्यासाठी पाहिजे तर. मामा मामीले द्याले समजून नाही राहिलं का तुम्हाला? मामीनं काल मागितले वाटते आईले पैसे. आता पहिले मी ऐकली तेवढी गोष्ट, पण मी काय काढत बसतो? मी काढलीच नाही कुठं. तुम्हाला मागितले होते ना 5,000 रुपये दे म्हणून. हा दिली मग मी आईले तर. ते पैसे मामीले द्यायलाच मागितले होते. मामीने मागितले होते आईले पैसे. असं? अरे मोहिनी, त्या मामा मामीले इथून काढा लागून पटकन, नाही तर ते असेच लुटत राहील म्हटलं. हा, अरे तेले काय, तेले तर कुबेरचा खजाना कमी पडते दोघाईले. त्याच्याजवळ पैसे नाही काऊन पैसे मागत राहते? काही नाही तर काय तर वावर शेत इकलं, घरदार बांधलं. हा, पोरगं तिकडे चाललं गेलं विदेशात, आणि आता हे राहिले दोघं. हे मस्त काय म्हणते तर इकडे तिकडे राहते, टाइमपास करते अन्न पैसे जमा करत राहते याले त्याला ब्लॅकमेल करून. राजेश दादा, आता हे लयच होऊन राहिलं पण मामा मामीचं. नाही करा लागल ना, काही ना काही बंदोबस्त करा लागल ना. हा, आता आईची एक अब्दी तुटन. चल ठीक आहे, आता एक तर तोडून देतो मी तिले. माहितच पडते ते काय करते पैशाचं, तर म्हणजे आपल्याला सबूत होऊन जाते. त्याच्या पहिलेच काऊन नाही करत एवढे मोठे पैसे जायच्या पहिले? नाही, तिथे तिच्या भावाचा जरा जास्त लोभ आहे ना, तर करू दे एखादी कैश पुरी. कसं आहे, नाही तरी हे पैसे काय करून ते नंतर आपल्यालाच वाटून घेणी आहे. त्याच्यापेक्षा जाऊ दे ना, देऊ दे ना. नाही, मला काही ना काही करायला लागेल मामा मामीचा बंदोबस्त ते इथून काढायसाठी. नाही तर काही खरं नाही आहे. आता आपण आपल्या सगळ्या बहीण भावाची नावं घेऊ. राणी काळे, खुशाल कनक्के, प्रतिभा नन्नवरे, निलिमा पंडित, ज्योती पोचलवार, सविता गोटमारेताई, शुभदा गोठणकर, सोनम देशभ्रतार, जोजो कदम, सविताताई, तन्नू, वैशाली उमाने, मंदाताई सतंगे, प्रियंका मोन, गायत्री बरंगे, अपर्णा शर्माताई, वैशाली अँथनी, भारती वाघमारे, नंदा आंबागडे, रुपाली राजूरकर, सार्थक कोडाने, लताताई चौधरी, चंद्रकलाताई, निर्मला रघुवंशी बल्लारपूर, अश्विनी पट्टे, गिरीश बोडखे, रश्मी दळवी, मनीषा चावरे, दीपा विदाते, कुमुद उघडे, उज्ज्वला केदारे, गंगा नन्हे, पूनमताई पाटील, अश्विनी भट्ट, सुषमा गुल्हाने, जयश्री ढोके. ताई तुम्ही व्हिडिओ पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. यातही काही ताईंच्या कमेंट आल्या नसतील तर त्यांना पण खूप खूप धन्यवाद जे माझे व्हिडिओ बघतात. सर्वांना माझे मोहिनीचे धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत जा आणि हाईप पण देत जा, कमेंट करत जा छान छान. मला पण खूप छान वाटते. भेटू मग आता आपण उद्याच्या व्हिडिओ. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.